श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशीच स्वामी चरणी प्रार्थना करते. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे की स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जी लोक स्वामींची भक्ती करतात ते कधीही कोणत्याही संकटाला, दुःखाला घाबरत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की आपल्या दुःखांवर, आपल्या संकटांवर स्वामी आपल्याला साथ कधीही सोडणार नाहीत. त्याबरोबर आपल्या दुःखातून, संकटातून एकमेव स्वामीच आपल्याला बाहेर काढणार आहेत. एखाद्या स्वामी भक्तावर कोणत्याही प्रकारची वेळ आली तरी देखील त्यातून स्वामी हे अलगद त्या भक्ताला बाहेर काढत असतात. स्वामी पाहत असतात की स्वामींवर त्या भक्ताचा किती विश्वास आहे आणि त्या विश्वासावर स्वामी खरे उतरत असतात. आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे आणि आजचा अनुभव हा औरंगाबादमध्ये राहणाऱ्या सुनीता बाबरला आलेला आहे. तसं जर सांगायचं म्हटलं तर सुनीता बाबर हे स्वामींचे भक्त आहेत. परंतु हा अनुभव आपल्याला सुनीता बाबरने न सांगता तर त्यांनी हा अनुभव आपल्याला अशोक गिडगे दादांनी सांगितलेला आहे. अशोक गिडगे दादा हे स्वामी समर्थांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये प्रश्नांची उत्तरे देत असतात. त्याबरोबर स्वामींची सेवा देखील करत असतात. जास्त करून एखादे अडलेले असतात त्यांनाच त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देतात, परंतु जास्त करून ते स्वामींची सेवाच करत असतात. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या सुनीता बाबर यांची मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचा मुलगा तो हरवला होता. सुनीता बाबरच्या मैत्रिणीच्या घरी त्यांचे पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा, मुलाचे वय होते 8 वर्ष आणि 8 वर्षाचा असून त्या मुलाचे नाव आदित्य होते. परंतु एके दिवशी तो मुलगा, 8 वर्षाचा मुलगा आदित्य हरवला आणि त्यानंतर त्याचे आई वडील शोधू लागले. परंतु त्यांची मैत्रीण सुनीता बाबरला देखील सांगितलं की तुझ्याकडे माझा मुलगा आला आहे का? त्यावेळेस सुनीता बाबरने माझ्याकडे हा मुलगा आलेला नाही असं सांगितलं. परंतु ती मैत्रीण खूप रडू लागली आणि सांगू लागली की कोठेही तो दिसत नाही, आता मला काय करावं हे देखील सुचत नाही. त्यावेळेस औरंगाबादमधील राहणाऱ्या सुनीता बाबर यांनी खूप सेवेकऱ्यांना फोन केले की आम्हाला एखादी सेवा सांगा, स्वामींची सेवा सांगा. कारण सुनीता बाबर ह्या देखील स्वामी भक्त आहेत. परंतु ऐनवेळी, कोणत्या वेळी कोणती सेवा करायची असते हे त्यावेळी कधीही कोणाच्याही पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना सेवा हवी होती आणि अशी सेवा हवी होती की हरवलेला मुलगा हा घरी यावा, यासाठी त्यांची धडपड चालू होती. त्यांनी खूप लोकांना फोन देखील केले, जी स्वामी भक्त मठामध्ये प्रश्नांची उत्तरे देतात त्यांना फोन केले, परंतु काहींनी फोन उचलला नाही तर काहींचा फोन लागला नाही. त्यावेळेस त्यांचा फोन अचानक, त्यांना फोन कुणाला करावा हे देखील सुचेना. त्यानंतर त्यांना अशोक गिडगे दादांचा नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी अशोक गिडगे दादांना फोन केला. त्यावेळेस अशोक दादा गिडगे यांना लगेचच समजले नाही की आपण त्यांना कोणती सेवा सांगावी की त्यानंतर त्यांचा मुलगा लगेचच घरी येईल. नंतर त्यांनी प्रदीप दादांना फोन केला. त्यावेळेस प्रदीप दादांच्या सेवेकऱ्यांमार्फत त्यांनी सेवा सांगितली. प्रदीप दादांच्या सेवेकऱ्यांनी अशोक गिडगे दादांना सेवा सांगितली. त्यावेळेस आणि त्यांनी सांगितली की ही सेवा त्या मुलाच्या आईला किंवा घरातील त्यांच्या कोणालाही करायला सांगा. प्रदीप दादांनी सेवा अशी सांगितली होती की त्यांनी सांगितलं की तुम्ही जो मुलगा हरवलेला आहे त्या मुलाचं नाव घ्या, संकल्प करा. त्याचे वय 8 वर्ष सांगितले होते अगोदरच त्यांना. त्यामुळे त्यांनी 8 वर्षाच्या मुलासाठी ही सेवा प्रदीप दादांनी सांगितली होती. त्यावेळेस त्यांनी अशोक गिडगे दादांना सांगितलं की तुम्ही सेवा त्यांच्या आईला किंवा वडिलांना तुम्ही ही सेवा करायला सांगा. परंतु अशोक गिडगे दादांकडे त्यांच्या मुलाच्या आईचा फोन नंबर किंवा काहीही नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी सुनीता बाबर, औरंगाबादमध्ये राहणाऱ्या सुनीता बाबरला फोन केला. कारण त्यांनीच त्या गिडगे दादांना फोन केला होता, म्हणजे अशोक दादांना फोन केला होता. मग त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला ही सेवा करायला सांगा. त्यावेळेस सुनीता बाबरने सांगितले की त्यांची मनस्थिती खूप खराब झालेली आहे. ते बाळाचे वडील, मुलाचे वडील तर शोधाशोध आणि आईची देखील शोधाशोध चाललेली आहे. त्यामुळे माझा कॉन्टॅक्ट नंबर तिथे होऊ शकणार नाही. त्यानंतर
आणि तो मुलगा हरवण्यासाठी सेवा देखील खूप मोठी सांगितली होती. त्यावेळेस प्रदीप दादांनी अशोक दादांना सेवा अशी सांगितली होती, की त्या मुलाचं नाव घ्यायचं, त्याचं वय-वर्ष सांगायचं आणि संकल्प करायचा आणि संकल्प करताना सांगायचे, की आम्हाला तो मुलगा सापडला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही सेवा चाललेली आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सेवा एवढी मोठी सांगितली, की त्यांनी सांगितलं 51 गोरक्ष अष्टक स्तोत्रम, त्यानंतर 21 विष्णू सहस्त्रनाम आणि त्यानंतर 3 कालभैरव अष्टकम. आणि ही संपूर्ण सेवा ही खूप मोठी होती, कारण 51 वेळा गोरख अष्टकम स्तोत्र म्हणायचं होतं, 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं होतं आणि 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं होतं आणि तेही अगरबत्ती लावून ही सेवा करायची होती. आणि ज्यावेळेस ही सेवा पूर्ण होईल त्यावेळेसच प्रदीपदादांनी सांगितलं होतं, की 13 तास झाल्यानंतर तो मुलगा तुम्हाला सापडेल. अशी सेवा अशोकदादांना सांगितली होती प्रदीपदादांनी. त्यानंतर अशोकदादांनी ज्यांना त्यांनी फोन केला होता त्या सुनीता बाबरला औरंगाबादमध्ये फोन केला, परंतु सुनीता बाबरचा फोन काही त्यांच्या मैत्रिणीला लागेना. मग आता काय करायचं? आणि त्यावेळेस सुनीता बाबरचं आणि अशोकदादांचं बोलणं झालं आणि त्यावेळेस सांगितलं, सुनीताताईंनी सांगितलं, की त्याचे आई-वडील हे खूप घाबरलेले आहेत. त्यांची मनस्थिती बरोबर नाही आणि त्यांचं सेवा करणं तर शक्यच नाही आणि तसं जर खरं सांगायचं म्हटलं तर फोन देखील लागत नाही. आता सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे मुलगा सापडणं हे खूप गरजेचं होतं. त्यावेळेस अशोक गिडगेदादांनी स्वतः विचार केला, की आपण ही सेवा करूया. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला बोलवलं आणि दोघांनी विचार केला. त्यावेळेस त्यांची पत्नीने देखील होकार दिला आणि दादांचं सकाळचं जेवण 1 वाजता 1 ते 1:30च्या सुमारास झालं होतं. अशोकदादांचं जेवण झालं होतं. त्यावेळेस त्यांनी 1:30 वाजता सेवेला सुरुवात केली आणि 1:30 वाजल्यापासून कंप्लीट 9 वाजेपर्यंत त्यांचं फक्त 51 वेळा गोरक्ष अष्टम स्तोत्र झालं होतं आणि 3 वेळा कालभैरव अष्टकम झालं होतं. त्यानंतर त्यांनी आणि ही सेवा त्यांनी मोबाईलवर केली होती आणि मोबाईलवर करून ते फक्त म्हणत होते. परंतु ही सेवा जशी सांगितली होती अगरबत्ती लावून तशी त्यांची सेवा चालू होती. परंतु त्यावेळेस अशोक गिडगे दादांना सेवा पूर्ण करायची होती, परंतु 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम होणं शक्यच नव्हतं. त्यावेळेस नंतर त्यांनी मोबाईलवर ही सेवा लावली आणि नंतर विष्णू सहस्त्रनाम लावला आणि ते देखील सेवा करू लागले. परंतु 10:30 वाजले तोपर्यंत त्यांना 3 वेळाच विष्णू सहस्त्रनाम झालं होतं. परंतु आता 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या ग्रुपवरील ज्या स्वामी भक्त ताई होत्या त्यांना फोन केला आणि त्यांना देखील सांगितलं, की मला तुमची गरज आहे, मला मदत करा. एक असा औरंगाबादमधील सुनीता बाबर यांच्या मैत्रिणीचा मुलगा हरवलेला आहे आणि जे सुनीता बाबरचे मिस्टर आहेत ते असे भक्ती वगैरे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. अशोकदादांनी सांगितलं, की मी सेवा चालू केलेली आहे. मला फक्त विष्णू सहस्त्रनाम 21 वेळा पूर्ण होईपर्यंत तुम्ही मला मदत करा. त्यावेळेस त्या ताईंनी देखील आदित्य मुलाचं नाव घेऊन संकल्प केला आणि त्यांनी देखील ती सेवा पूर्ण करण्यासाठी अशोक गिडगे दादांना मदत केली. आणि त्यानंतर ती सेवा पूर्ण झाली. त्यावेळेस दादा नंतर अशोक गिडगे दादा झोपले आणि आता रात्रीचा फोन तरी करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी सकाळ उठल्यानंतर 7 वाजता त्या सुनीता बाबरताईंना फोन केला औरंगाबादमधील. तर त्यांनी विचारलं, की सापडला का मुलगा? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की नाही सापडला दादा. तर ते म्हणाले, की अशोक गिडगे दादा म्हणाले, की प्रदीप दादांनी सांगितलंय, की मुलगा 13 तासात घरी येईल. तर अजून कसा काय आला नाही? तर त्यावेळेस त्या सुनीता बाबर त्यांचा देखील स्वामींवर भरपूर विश्वास होता आणि त्यांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ हे चालूच होतं. ते म्हणाले, की तुम्ही दादा जास्त टेन्शन घेऊ नका. मुलगा येणार म्हणजे येणार. आदित्य सापडणार. कारण त्या ताईंचा देखील स्वामींवर भरपूर विश्वास होता आणि त्या देखील म्हणत होत्या, की स्वामी त्या मुलाला सापडवणार. ते देणार त्या मुलाला. आणि खरोखर सुनीता बाबर ताई ज्या आहेत त्यांचा देखील विश्वास स्वामींवर भरपूर होता. त्यामुळे त्यांना विश्वास होता, की मुलगा सापडणार म्हणजे सापडणारच. त्यानंतर अशोक गिडगे दादांनी नंतर दुपारनंतर देखील फोन केला. परंतु त्यावेळेस त्यांना देखील वाटलं, की आपण सेवा केलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं, की
आता तो मुलगा हरवलेला आहे म्हणजे सापडावा आणि एखाद्याचं चांगलं होण्यासाठी देखील विचार हा चांगलाच करावा लागतो. त्यासाठी अशोकदादांनी नंतर सुनीता बाबरला ताईंना फोन केला आणि विचारले, की "तो मुलगा आदित्य सापडला का?" तर ते म्हणाले, की "नाही अहो, नाही हो दादा सापडले अजून." तर नंतर गिडगे दादा देखील म्हणाले, की "दादांनी सेवा सांगितली, सेवा देखील कंप्लीट झाली, तरी देखील अजून कसं काय सापडलं नाही?" त्यानंतर अशोकदादा प्रदीपदादांकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर दादा हे बिझी होते. थोडा वेळ त्यांचं इकडे-तिकडे बोलणं झालं आणि ज्यावेळेस दादा एकमेकांशी बोलत असताना अशोकदादा तिथे गेले आणि प्रदीपदादांना म्हणाले, की "दादा सेवा तर पूर्ण झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 13 तासातच मुलगा सापडणार असं तुम्ही म्हटला होता, पण अजून काही मुलगा सापडलेला नाही." त्यावेळेस प्रदीपदादा म्हणाले, की "नाही, 13 तासातच मुलगा सापडणार आहे." असे म्हणाले, "तुमची सेवा पूर्ण झाली आहे, तर मुलगा सापडलाच आहे. 13 तासाचं तो सापडणारच आहे." असे म्हणाले आणि ते प्रदीपदादा लोकांशी बोलू लागले. नंतर अशोकदादांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. अशोकदादा देखील तेथे थोड्या वेळ थांबले, परंतु अशोकदादांना काहीच सुचेना. आता काय करावं? आता सेवा तर पूर्ण झाली, नंतर अजूनही सापडला नाही. त्यानंतर अशोकदादा विचार करू लागले, की आपल्याकडून काही चुकलं का? की आपल्या सेवेमध्ये काही कमी पडलं का? ज्या पद्धतीने प्रदीपदादांनी सेवा सांगितली होती, त्या पद्धतीने आपण सेवा केली, बरोबर केली, परंतु आपल्याकडून काही चुकलं का? आपण मोबाईलवर सेवा केली, त्यामुळे काही असं झालं नसेल का? असा प्रश्न येतो आणि कधी-कधी बघा आपल्या देखील मनामध्ये असं प्रश्न येतातच. त्यावेळेस अशोक गिडगे दादांच्या देखील मनामध्ये प्रश्न येऊ लागले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी 11 वाजता 10-11 वाजताच्या दरम्यान नंतर औरंगाबादमधील सुनीता बाबर ताईंना फोन केला आणि विचारलं, की "तुमच्या मैत्रिणीचा मुलगा सापडला का? आदित्य सापडला का?" तर त्यावेळेस देखील सुनीता बाबर म्हणाल्या, "नाही सापडला." आता मात्र खूपच अवघड झालं होतं आणि अशोक गिडगे दादांना खूप टेन्शन आलं होतं. आता वाटत होतं, की 13 तासात तर मुलगा सापडणार होता. मग अजून कसा सापडला नाही? त्यावेळेस अशोक गिडगे दादा देखील खूप विचार करू लागले. त्यांना देखील काही सुचेनासं झालं. विचार करतच ते रात्री झोपी गेले. त्यानंतर सकाळ उठल्यानंतर देखील त्यांनी नंतर औरंगाबादमधील सुनीता बाबर ताईंना फोन केला, की "आदित्य सापडला का? तुमच्या मैत्रिणीचा मुलगा सापडला का?" तर त्यावेळेस सुनीता बाबर ताईंनी नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर दादा नित्य सेवेला निघून गेले आणि स्वामींच्या केंद्रामध्ये त्यांची सेवा चालू झाली. त्यांचं जे काही तेथे सेवा, नित्य सेवा आणि त्यांचं तिथं केंद्रामध्ये बसले. त्यानंतर तिथे जी सभा होती, प्रदीपदादांची सभा होती. त्यांचं काही पहिल्यांदा बोलणं झालं. त्यानंतर प्रदीपदादांची सभा चालू झाली. त्यानंतर त्यांचं संपूर्ण झाल्यानंतर नंतर मी मोबाईल पाहिला तर 3-4 वाजले असतील त्यावेळेस, असे अशोक गिडगे दादा सांगतात. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर 2 ते 2 वाजता सुनीता बाबर ताईंचे औरंगाबादमधील 3 फोन येऊन गेले होते. त्यावेळेस अशोक गिडगे दादांनी ज्यावेळेस फोन पाहिले, त्यावेळेस मिस कॉल पडले होते. त्यावेळेस अशोक गिडगे दादांना असं वाटलं, की 3 वेळा फोन आलेला आहे. म्हणजे नक्कीच मुलगा सापडला असेल. त्यामुळेच त्यांनी 3 वेळा फोन केला आहे. कारण बघा ज्यावेळेस एकदा फोन करतो आणि एकदा जर फोन उचलेनासे झालं, तर असा समजतो, की माणूस बिझी आहे. परंतु डबल फोन येतो म्हणजे काहीतरी महत्त्वाची गोष्ट असते. त्यावेळेस अशोक गिडगे दादांना वाटलं, की मुलगा आदित्य बहुतेक सापडला असेल. त्यानंतर त्यांनी सर्व शांतता झाल्यानंतर त्यांनी नंतर सुनीता ताईंना फोन लावला, की "आदित्य सापडला का?" त्यावेळेस सुनीता बाबर ताई म्हणाल्या, की "हो सापडला, परंतु ते 13 तासानंतर नाही सापडला." म्हणजे जेवढं प्रदीपदादांनी सांगितलं होतं, की 13 तासानंतर तो लगेचच सापडेल, परंतु तो 2-3 दिवसानंतर सापडला आणि तो सापडला कोठे? तर त्याचे आई-वडील हे आणि प्रदीपदादांनी असं सांगितलं होतं, की तो औरंगाबादमध्येच सापडेल. असं सांगितलं होतं, तेथेच सापडेल आणि तुम्हाला 13 तासातच सापडेल, असं देखील सांगितलं होतं. परंतु तो औरंगाबादच्या बाहेर देवगड म्हणून आहे. देवगडमधील प्राचीन मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. त्या मंदिरात तिथे एका पायरीवरती तो मुलगा आणि एक आजोबा बसले होते.
आणि आदित्यचे आई वडील यांची शोधाशोध तर चालूच होती, परंतु शोधत शोधत त्यांना तो मुलगा तेथे पायरीवर बसलेला दिसला. त्यावेळेस त्यांनी गाडी थांबवली आणि त्या मुलापाशी गेले, तर तो मुलगा एका आजोबांपाशी बसला होता. तर ते आजोबांपासून त्यांनी तो मुलगा घेतला, आजोबांचे आभार मानले. आणि त्यावेळेस आजोबांचे आभार मानल्यानंतर त्या मुलाने सांगितले की मी 2 दिवस त्या आजोबांपाशीच होतो. आणि ज्यावेळेस त्या आजोबांचे आभार मानले आणि तेथून त्या मुलाला घेऊन आदित्यचे आई वडील निघाले आणि थोडेसे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर माघारी वळून पाहिलं त्यांनी. ज्यावेळेस ते गाडीमध्ये बसणार होते त्यावेळेस त्यांनी माघारी वळून पाहिलं, परंतु तिथे ते आजोबा नव्हते. त्यावेळेस ते देखील आश्चर्यचकित झाले की लगेचच आजोबा कसे गेले. आणि ही संपूर्ण माहिती ज्यावेळेस अशोक गिडगे दादांना ज्यावेळेस सुनीता बाबर ताईंनी अगोदर सांगितलं आणि त्यानंतर त्यांना वाटलं की असं असेल का, तर त्यावेळेस त्यांनी सुनीता बाबर ताईंकडून आदित्यच्या पप्पांचा नंबर घेतला, म्हणजे वडिलांचा नंबर घेतला आणि त्यांना जे काही घडलं ते विचारलं की तुम्ही ज्यावेळेस तिथे गेला त्यावेळेस अशोक गिडगे दादांनी संपूर्ण माहिती आदित्यच्या वडिलांना विचारली. त्यावेळेस आदित्यच्या वडिलांनी संपूर्ण सविस्तर सांगितलं की माझा मुलगा हा देवगडमधील खूप प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या पायरीवरती बसला होता. आणि त्यांच्याबरोबर एक आजोबा देखील होते, वयस्कर होते असं वाटत होतं. आणि त्यानंतर ते 2 दिवस माझ्या मुलाची राखण करत होते, माझ्या मुलाला सांभाळत होते. आणि मी त्यांचे आभार मानले. आभार मानल्यानंतर मी आदित्यला घेऊन खाली आलो, पायऱ्या उतरून आलो आणि नंतर माघारी वळून पाहिलं तर ते आजोबा तेथे नव्हते. आणि ज्यावेळेस ही अशोक दादा म्हणतात की ज्यावेळेस मी हे ऐकलं त्यावेळेस मला देखील आश्चर्य वाटलं की 2 दिवस ज्या मुलाचा सांभाळ केला ते आजोबा लगेचच कसे गायब झाले. आता तुम्ही विचार करा की मित्रांनो, ज्यावेळेस आपण 1 तास जरी एखाद्याला जीव लावतो तर त्यावेळेस आपली ज्यावेळेस त्याच्यावर माया बसते त्यावेळेस ती व्यक्ती किंवा ते पाखरू, ते बाळ काही का असेना, तर ते आपल्या नजरेतून लांब जाईपर्यंत तर आपण त्याच्याकडे एकटक पाहत असतो. मग ते आजोबा लगेचच गाडीपर्यंत येईपर्यंतच कसे काय गायब झाले असतील. तर ते आजोबा नसून हे स्वामी होते आणि स्वामींनी 2 दिवस त्या बाळाचं रक्षण केलं होतं. आणि खरं सांगायचं जर म्हटलं तर त्या आदित्यचे आई किंवा वडील दोघेही स्वामी भक्त नव्हते, परंतु ज्या सुनीता बाबर ताई आहेत औरंगाबादमधील त्या स्वामी भक्त होत्या. आपले अशोक गिडगे दादा हे देखील स्वामी भक्त आहेत. आणि यांच्या विश्वासामुळे आणि सुनीता बाबर ताईंना असं वाटत होतं की आदित्य सापडणारच. आणि अशोक गिडगे दादांनी सेवा केली, त्याबरोबर त्यांच्या पत्नीने साथ दिली. यांचं देखील खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण कोणीही आजकालच्या दुनियेमध्ये जर विचार करायला गेलं तर कोणीही कोणाच्या उपयोगी पडत नाहीत. आणि जे उपयोगी पडतात तेच स्वामी भक्त असतात, तेच एकमेकांचे जीव जाणत असतात. त्यामुळे दुसऱ्यासाठी अशोक गिडगे दादांनी स्वतः सेवा केली. आणि जसे की प्रदीप दादांनी सांगितलं होतं की 13 तासातच आदित्य सापडेल, तर बरोबर आहे. ज्यावेळेस 13 तासच तो भटकत होता आणि 13 तास झाल्यानंतर आणि जेव्हा 13 तास संपतात त्यावेळेस तो स्वामींच्या हातामध्ये येतो, स्वामींजवळ येतो. म्हणजे प्रदीप दादांनी सांगितल्याप्रमाणे 13 तासच तो बाहेर राहिला. आणि ज्यावेळेस सांगितलं होतं की 13 तासानंतर तो तुमच्या जवळ येईल, तर तो साक्षात स्वामींच्या जवळ गेला. म्हणजे आदित्य हा सुरक्षित झालेला होता. अशोक गिडगे दादांनी आणि त्यांना जे सपोर्ट केला ज्या ताईंनी, त्यांचे खरोखरच मनापासून खूप आभार आहेत. कारण त्यांच्यामुळेच आदित्य सापडला. कारण प्रदीप दादांनी सांगितलेली सेवा यांनीच पूर्ण केली, त्यामुळे तर आदित्य सापडला. आणि हे फक्त घडू शकतं ते स्वामी भक्तीमध्येच. साक्षात स्वामींनी 2 दिवस आदित्यचा सांभाळ केला आणि त्यानंतर त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केला. ज्यावेळेस आईवडील आदित्यला घेऊन घरी आले त्यावेळी केक कापला. आदित्य घरी आला या आनंदामध्ये त्यांनी केक कापला. आदित्यचा फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते. आदित्य त्याच्या आईवडिलांना मिळाला फक्त स्वामींमुळे आणि भक्तांना स्वामींवर असलेल्या विश्वासामुळे. आदित्यचे आईवडील हे स्वामी भक्त नव्हते, तरी देखील आदित्य आपल्या आईवडिलांजवळ आला. कारण सेवा ही अशोक गिडगे दादांनी केली, त्यांच्या ग्रुपनी केली. आणि औरंगाबादमधील सुनीता बाबर ताईंनी श्री स्वामी समर्थांचा अखंड जप केला. आणि त्यांनी विश्वास होता त्यांना की आदित्य हा घरी येणारच.
यामुळे स्वामींनी सर्व काही जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं आणि आदित्यला सुखरूप घरी पोचवलं. हा अनुभव आपल्याला अशोक गिडगे दादांनी सांगितलेला आहे. बघा मित्रांनो, आदित्यचे आई वडील स्वामी भक्त नव्हते तरी देखील स्वामींनी आदित्यचा 2 दिवस सांभाळ केला. देवगडमधील जे खूप प्राचीन मंदिर आहे, जे प्रसिद्ध मंदिर आहे ते दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि दत्तगुरू आणि स्वामी हे एकच आहेत. मित्रांनो, विचार करा, मंदिरामध्ये 2 दिवस असणारा मुलगा आणि ते बाबा नेमकं आई वडील यायच्या वेळेसच ते पायरीवरती का येऊन बसले होते, म्हणजे स्वामी. ते साक्षात दुसरं तिसरं कोणीही नसून स्वामीच होते आणि त्यांना माहीत होतं की आता आदित्यचे आई वडील येणार आहेत, म्हणून तर ते त्या पायरीवरती जाऊन बसले होते, जेणेकरून आदित्यच्या आई वडिलांना पटकन दिसावेत. आणि असेच आहेत माझे स्वामी, सर्वांचे स्वामी, एकमेकांना मदत करणारे, संकटाला धावून जाणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आणि शब्द पाळणारे, आपल्या भक्ताची कधीही साथ न सोडणारे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. आणि जर तुम्हाला स्वामींचा असाच एखादा अनुभव आला तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.